नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। आजचा व्लॉग मी रांगोळी काढण्यापासून सुरू करत आहे। तर साधी सिंपल रांगोळी आहे। 7 ते 1 टिपके असे काढले आहेत। म्हणजे अगोदर 7 टिपके काढायचे, त्यानंतर 5, मग 3 आणि मग 1 अशा पद्धतीने ही टिपके काढून घेतले आहे। आणि ही रांगोळी अशा पद्धतीने मी हे तयार करते। तर रांगोळी आमच्या इथे 5 ते 6 दिवस अगदी व्यवस्थितच राहते, कारण सोसायटीमध्ये इथे बाहेर आमच्या वरांड्यामध्ये अजिबात इथे कोणी मस्ती करायला वगैरे कोणी नसतं आणि साईडला असते तर ती रांगोळी पण व्यवस्थित राहते। फक्त खराब होते ती 4 ते 5 दिवसांनी वाऱ्यामुळे। तर इथे तयार झाली आणि खूप जास्त कलर भरला नाही, फक्त आउटलाईनच केलं आहे। आणि मला फ्लावर डेकोरेशन करायला खूप आवडतं। तर सकाळी सकाळी आमच्या गॅलरीत, म्हणजे किचनच्या गॅलरीतून ऊन आतमध्ये येतं। हॉलची गॅलरी मोठी आहे म्हणून हॉलच्या आतमध्ये येत नाही, फक्त गॅलरीतच राहतं। चला आता आपण नाश्त्याची तयारी करूया। तर आज घरी माझे मिस्टर आणि मुलगा दोघेही घरीच आहेत हे, तर म्हणून मग आज नाश्ता करायला लागतो आहे। नाहीतर मग सकाळी रोज टिफिन वगैरे असतो तर चहा पराठाच खाल्ला जातो। तर उपमा बनवत आहे मी, आणि खूप असं काही वेगळं आणि विशेष असं नाही आहे। साधा सिंपल जो उपमा असतो तोच मी बनवत आहे। आणि उपम्यासोबत मी पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये काय दाखवणार आहे ते पण सांगते। तर थंबनेल बघून तर समजलंच असेल। मला माझ्या म्हणजे माझ्या हॉलमध्ये ज्या सोफ्यावर उशा आहेत त्यांचं कवर बदलायचं आहे। तर माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच, म्हणजे जो काही कापड वगैरे आहे त्याच गोष्टींपासून मी माझं उशांचं कवर बनवणार आहे। आणि एम्ब्रॉयडरी करायची आहे मला ॲक्च्युली। ऑनलाईन बघितले पण ते सगळे जे कॉमन आहे तेच आहेत, वेगळं असं काही नाही आहे। आणि जे असतील जे खूपच छान आणि वेगळे आहेत ते महाग पण आहेत। सो म्हणून मग म्हटलं माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यातूनच मी बनवणार आहे। तर मला माझ्या आईने भरपूर असं उलन देऊन ठेवलेलं आहे, तर म्हटलं त्यानेच आपण काहीतरी करूयात। तर त्याने मी एम्ब्रॉयडरी करणार आहे, कारण मला विणता वगैरे अगदी परफेक्टली येत नाही। तर म्हणून एम्ब्रॉयडरी छान करता येते, तर तेच मी शेअर करेल इथे। तर रवा भाजून घेतला आहे, म्हणजे थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी तेल टाकून पुन्हा एकदा भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने केलं तर छान, म्हणजे थोडी वेगळी टेस्ट लागते असं मला वाटतं। कारण बरेच जण अगोदरच तेल टाकून भाजतात, तर मी थोडंसं अगोदर भाजून घेते आणि त्यानंतर तेल टाकते यात। तर हे छान भाजलं गेलं आहे आणि साईडला तिथे टोपामध्ये वाटाणे टाकून पाणी गरम करून घेतलं आहे। तर गाजर नव्हती म्हणून मग गाजर टाकलं नाही, नाहीतर गाजर पण टाकते मी। टोमॅटो वगैरे कधी टाकत नाही उपम्यामध्ये, कारण मग ते तशी टेस्ट आवडत नाही उपम्यात। सो म्हणून मग फक्त वाटाणेच टाकले आहेत। इथे आता मी फोडणी देऊन देते। तर तेल टाकूयात, त्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरं, मोहरी, उडदाची डाळ हे टाकून घेणार आहे। तर बऱ्याच जणांना पातळ उपमा पण आवडतो आणि काहींना घट्ट असा। तर माझ्या घरात पण तसंच आहे। आम्हाला तिघांना, म्हणजे मला आणि दोघं मुलांना थोडंसं घट्ट असं उपमा आवडतो, आणि माझे मिस्टर आहे त्यांना पातळ। तर आज आम्ही घट्टच बनवत आहोत, कारण याच्या अगोदर जेव्हा केलं होतं त्यावेळेला पातळ उपमा केला होता। तर अशा पद्धतीने आम्ही एक वेळा पातळ आणि एक वेळा घट्ट असं करतो, म्हणजे सगळ्यांच्या मनाप्रमाणे बनतं मग। तर इथे शेंगदाणे पण टाकून घेतले आहे, त्यानंतर हळद टाकली आहे। यात आता आपण रवा टाकून घेऊयात।
तर हा असा फोडणी दिलेला, म्हणजे सगळं काही टाकून झाल्यावरती आपण ह्याला गार करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. म्हणजे साखर, मीठ वगैरे सगळं फोडणी तयार करून सर्व रेडी करून हे असंच आपण गार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आयत्या वेळेला, एखाद्या वेळेला आपल्याला लागत असेल तेव्हा आपण हे फक्त गरम पाणी टाकून बनवू शकतो. तर मी सहसा ठेवत नाही, कारण सुट्टीच्या दिवशीच आमच्या इथे हा उपमा पोहे वगैरे खाल्ले जातात. तर कधीतरी एखाद्या वेळेला ठेवलं जातं. ते पण जास्त झालेलं असेल, म्हणजे हा रवा जर का जास्त भाजला गेला असेल किंवा एखाद्या वेळेला होतं जास्त, तर मग मी तेव्हा साईडला काढून ठेवून देते. नाहीतर सहसा होतच नाही असं. तर भाजून झालेलं आहे, म्हणजे फोडणी व्यवस्थित झाली आहे. त्यानंतर पाणी टाकून घेते. तर 1 कप रवा घेतला होता, त्यात मी 2 ग्लास भरून पाणी गरम करून घेतलं होतं, ते टाकलं आहे. अजून पातळ हवं असेल तर मग आणखीन थोडंसं एखाद ग्लास, म्हणजे आपल्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे याला मी 2 ते 3 मिनिटांकरताच फक्त झाकून ठेवते. तर उपमा तयार झालेला आहे छान असा. कोथिंबीर टाकूया आणि वाढताना मग लिंबू आणि शेवसोबत वाढायचं आहे. तर हा आमचा आजचा नाश्ता होता. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे मला माझ्या उशीवरती एम्ब्रॉयडरी करून घ्यायची आहे. तर मोबाईलमध्ये मी पिंट्रेस्टवरनं 1-2 डिझाईन बघून ठेवल्या होत्या आणि मला तशाच काढायच्या आहेत. तर ट्रेसिंग पेपरवरती ती डिझाईन काढून घ्यायची होती, पण मोबाईलमध्ये अगदी छोटी, म्हणजे खूप छोटं डिझाईन येत होतं आहे, म्हणजे छोटी डिझाईन येणार. सो म्हणून मग लॅपटॉपवर हा जो फोटो आहे तो मी सेंड केला आहे आणि 3 ते 4 डिझाईन्स बनवून ठेवल्या होत्या, पण त्यातली ही एक छान वाटली म्हणून मग मी हीच काढणार आहे. तर लॅपटॉपवर याकरता की मोठी, म्हणजे स्क्रीन, म्हणजे आपल्याला जेवढी मोठी डिझाईन हवी आहे तेवढी आपण स्क्रीनवर मोठी करून आपण ती ट्रेस करू शकतो. तर इथे मी जो इमेज होता तो मी सेव्ह करून घेतला आहे लॅपटॉपमध्ये आणि आता ते मी ट्रेसिंग पेपर याच्यावरती लावून पूर्ण डिझाईन काढून घेणार आहे. तर तुमच्याकडे जर का लॅपटॉप नसेल तर तुम्ही याचं बाहेर जाऊन प्रिंटआउट काढू शकतात आणि प्रिंटआउट पण मग A4 साईजच्या पेपरवरती जर का तेवढी मावत नसेल डिझाईन, तर एकच डिझाईन हाफ करून, म्हणजे अर्धी करून, जेवढी झूम करून, म्हणजे जेवढ्या साईजमध्ये आपल्याला हवी असेल तेवढी 2 पार्टमध्ये करून घ्यायची आणि 2 प्रिंटआउट्स काढून आणायचे. म्हणजे मग नंतर आपण ज्याच्यावर कशावर काढायचं असेल, म्हणजे बऱ्याचदा मोठी डिझाईन ही आपल्याला चादरींवर वगैरेच लागते, तर उशांच्या कवरवर वगैरे. छोटी डिझाईन असेल तर मग ती आपण कशी वेगवेगळी ठेवून काढू शकतो, पण एकच मोठी डिझाईन असेल तर मग त्याकरता मोठं पेपरवरतीच काढायला लागतं. तर माझ्याकडे तर लॅपटॉप आहे आणि त्याच्यावरती हे स्क्रीनवर असं मी हा ट्रेसिंग पेपर ठेवून काढून घेणार आहे. जर का ट्रेसिंग पेपर नसेल तर बटर पेपर घेतला तरी चालेल. हा माझ्याकडे बटर पेपरच आहे. तर इथे मला हवं तेवढ्या साईजमध्ये मी अगोदर पेपर कट करून घेतला आहे आणि क्रेयॉनचे जे कलर्स असतात त्याने मी हे असं काढून घेते. तर स्क्रीनची थोडीशी ब्राईटनेस अजून वाढवून घ्यायची आणि त्यानंतर मग हे आपण ट्रेस करून घेऊयात. काळजी एवढीच घ्यायची का कुठलाही पॉइंटेड पेन वगैरे घ्यायचा नाही, नाहीतर स्क्रीन आपली खराब होणार. तर स्केच पेन घेतला तरी चालेल, मार्कर पण घेतला तरी चालतं, कारण ट्रेसिंग पेपर थोडं जाड असतं असं, म्हणजे जरी आरपार दिसत असलं तरी स्क्रीनला त्याने काही खराब होणार नाही. सो मी अशा पद्धतीने हे पूर्ण ट्रेस करून घेतलं आहे आणि हे करताना पण माझं काहीतरी चुकलं होतं, तर मी तुम्हाला ते लास्टला दाखवेल. आणि ही जी
एम्ब्रॉयडरी मी जी काही करणार आहे ते मी हे फक्त आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हे ड्रॉ करून दाखवलं आहे. बाकीची जी काही पूर्ण प्रोसेस किंवा जे काही असेल म्हणजे आपल्याकडे जो कार्बन पेपर असतो ते नसेल तर कापडवर आपण कशा पद्धतीने ड्रॉ करायचं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर इथे अर्धी डिझाईन काढून झालेली आहे. आता बाकीची जी राहिलेली डिझाईन आहे ती मी स्क्रीन अशी थोडीशी वर करून घेतली आहे आणि पेपर पण आपण वरती सरकवून घेऊयात आता. तर जो मास्किंग टेप लावला होता तो काढताना पेपर फाटत होता, म्हणून मग मी ते तसंच राहू दिलं आणि हिला साक्षीला म्हटलं तू धर, मी बाकीची जी डिझाईन आहे ती काढून घेते. तर पूर्ण प्रोसेस बघण्यासाठी पुढची पण व्हिडिओ बघा आणि ही आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. तर चूक इथे काय झाली होती का, मी जो पेपर घेतला तो पेपर बरोबर मापाचा घेतला, पण ठेवताना म्हणजे जेव्हा ट्रेसिंग करत होते तेव्हा पेपर खालच्या साईडला जास्त राहून गेलं. आणि असो मी आता हे जे काही पेपरवर काढून घेतलं आहे तो मी पूर्ण डिझाईन करण्याकरता दुसऱ्या पेपरवर काढून घेणार आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.